तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेने धडक कारवाई केली आहे। 46 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। पोलीस आणि एमएसएफ जवानांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। तर कारवाईत 45,289 चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्यात आली। होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर इराणनं गोळीबार केलाय। घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाहीये, मात्र तेल वाहतूक मार्गावर आता धोका वाढलेला आहे। या घटनेदरम्यान जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये मात्र गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। सेपा नेवी, this is Motoranga Sanmar Herald. You gave me clearance to go. My name second on your list. You gave me clearance to go. You are firing now. Let me turn back. Sepa Navy. This is Motoranga Sanmar Herald. You gave me clearance to go. My name second on your list. You gave me clearance to go. You are firing now. Let me turn back. तर डोरणा या सुपर टँकरद्वारे कच्चं तेल आता भारतात दाखल झालेलं आहे। 20 लाख बॅरल कच्चं तेल दक्षिण किनाऱ्यावर दाखल झालंय। याआधी फेलिसिटी आणि जया या 2 टँकर्सनीही तेलाचा पुरवठा केला होता। आता एकूण मिळून भारतात 60 लाख बॅरल इराणी तेल दाखल झालेलं आहे। इराणकडून पुन्हा कच्च्या तेलाची आयात सुरू झाली आहे। भारताने जवळपास 7 वर्षांनंतर हे तेल खरेदी केलंय। व्यवहारासाठी डॉलरऐवजी आता चलनाचा वापर करण्यात आलेला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न झालाय। इराणकडून 60 लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करण्यात आलेली आहे। तर यामुळे जागतिक स्तरावर मात्र चर्चांना उधाण आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।